एक महत्त्वाची बातमी, समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा रिपोर्ट समोर आलेला आहे। दरम्यान सीएजी हा रिपोर्ट समोर आलेला आहे। राज्यातील 6 बंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 रुपयांचं अनुदान दिलं गेलं आणि एकूण 6 पैकी 4 घोस्ट वसतिगृह आता जालना जिल्ह्यामध्ये समोर आली आहे। हा गंभीर ठपका सीएजीनं ठेवलाय। दरम्यान जालनातील मोदीखाना वसतिगृह प्रत्यक्षात कुलूप बंद आहे। नोंदीमध्ये मात्र 38 विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं कळतंय। बंद वसतिगृहावर सुद्धा 4 वर्षात अधीक्षकाच्या मानधनासाठी सुमारे 18 लाख रुपये खर्च केला जातो। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं चालवण्यात जाणाऱ्या राज्यातील 6 वसतिगृहावर कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आलेत। कागदोपत्री दाखवण्यात आलेल्या 6 वसतिगृहात एकही विद्यार्थी नसताना 4 वर्षात तब्बल 1,62,00,000 रुपयाचं अनुदान सरकारने दिल्याचा धक्कादायक अहवाल कॅगमध्ये पुढे आलाय। आपण बघतोय जालना शहरातील हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे। गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते हे वसतिगृह बंद आहे। मात्र असं असताना या ठिकाणी 38 विद्यार्थी दाखवण्यात आले होते व एक अधीक्षक, आणि यासाठी जे आहे ते तब्बल 18 लाख रुपये खर्च करण्यात आले होते असा सुद्धा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय। मात्र प्रत्यक्ष जर आपण या वसतिगृहाचं चित्र बघितलं तर अतिशय दुरावस्था या इमारतीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कागदोपत्री वसतिगृह दाखवून लाखो रुपयाचं अनुदान लुटल्याचं कॅगनं जे आहे ते पुढे आणलंय। 10 जुलै रोजी विधिमंडळाच्या पटलावर हा अहवाल ठेवल्यानंतर राज्यातील वसतिगृहाची ही विदारक परिस्थिती समोर आली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी।